एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी जो बायडन यांच्यावर दबाव वाढत चाललाय, तर दुसरीकडे बायडन मात्र निवडणूक लढण्यावर अजूनही ठाम आहेत। टीव्हीवरच्या पहिल्या डिबेटमध्ये ट्रम्प बायडन यांच्यावर भारी पडल्यानंतर बायडन यांच्या कालच्या पत्रकार परिषदेकडे जगाचं लक्ष लागलेलं होतं आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय झालं सांगतायत पुढारी न्यूजचे अमेरिकेतले स्पेशल कॉरेस्पॉन्डंट अनिल टाकळकर। नाटोच्या शिखर परिषदेच्या समारोपानंतर होणाऱ्या जो बायडन यांच्या पत्रकार परिषदेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं होतं, कारण की मागील जाहीर टीव्ही डिबेटमध्ये त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती। त्यामुळे यावेळी त्यांचा परफॉर्मन्स अतिशय बारकाईने पाहिला जाणार होता। पहिल्या परफॉर्मन्सनंतर बायडन यांच्यावर स्पर्धेतून माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत चाललेला होता। या निवडणुकीत त्यांनी उमेदवार म्हणून असता कामा नये असं सांगणारी एक मोठी लॉबी होती, परंतु या स्पर्धेत त्यांनी राहिलं पाहिजे असाही एक दुसरा गट कार्यरत होता। त्यामुळे या पत्रकार परिषदेवर बरंच काय अवलंबून होतं। त्यातील प्रत्येक शब्द हा बारकाईने तपासून पाहिला जाणार होता, प्रत्येक चूक ही बारकाईने लक्षात घेतली जाणार होती। मागच्या पत्रकार परिषदेच्या तुलनेमध्ये या वेळेला चुका झाल्या, पण त्या कमी झाल्या असं म्हणावं लागेल, पण त्या दुर्लक्षता येणार जोग्या नाहीत अशा चुका होत्या। प्रामुख्याने यात अपेक्षेप्रमाणे बायडन यांच्या प्रकृतीविषयीच प्रश्न विचारले गेले। बायडन हे पुढचा 4 वर्षाचा अध्यक्षपदाचा भार सांभाळण्यासाठी कितपत समर्थ आहेत असे पण प्रश्न विचारले गेले। त्यांना जे काही प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये कमला हॅरिस यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। कमला हॅरिस या कितपत कार्यक्षम अध्यक्ष ठरू शकतील असा एक प्रश्न त्यांना विचारलेला होता। तेव्हा ते असं म्हणालेले की त्या जर कार्यक्षम नसत्या अध्यक्षपदाच्या भार सांभाळण्याच्या दृष्टीने तर मी त्यांची निवड केलीच नसती। परंतु कमला हॅरिस यांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट ट्रम्प असा उल्लेख केला। त्यांना म्हणायचं होतं व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस। आता ही चूक देखील त्यांच्या लक्षात आली नाही, त्यामुळे त्यांनी ती दुरुस्ती केली नाही। मात्र नाटोच्या परिषदेमध्ये त्यांनी अशीच एक चूक केली। त्यांनी झेलेन्स्की हे जे युक्रेनचे अध्यक्ष आहेत त्यांचा उल्लेख करताना प्रेसिडेंट पुतिन असा केला, पण ही चूक त्यांच्या नंतर लक्षात आली आणि मग त्यांनी ते सावरून घेत प्रेसिडेंट झेलेन्स्की अशी दुरुस्ती केली। अशी दुरुस्ती मात्र यावेळी त्यांनी केली नाही। अर्थात कमला हॅरिस यांचा त्यांनी असा उल्लेख केला असला तरी देखील आपण या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये कायम राहणार आहोत आणि हे जे काही पोल नंबर चाललेले आहेत त्याच्यावर माझा विश्वास नाही। अनेक पूर्वीच्या अध्यक्षांचे पोल नंबर देखील खूप खाली होते, त्या तुलनेमध्ये माझी स्थिती बरी आहे, चांगली आहे असं तिचं म्हणणं होतं। आणि बायडन यांचं असं म्हणणं होतं की मी ट्रम्प यांना मागच्या वेळेला डिबेट केलं होतं आणि यावेळेला देखील त्यांचा पराभव मीच करू शकतो।